धामणगाव रेल्वे शालेय क्रीडा महोत्सवाला उत्साहात प्रारंभ। क्रीडा संकुलात श्रद्धेय माधव सदाशिवराव गोळवलकर गुरुजी यांचे नाव जाहीर। धामणगाव रेल्वे नगर परिषद अंतर्गत आयोजित शालेय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाला आज 23 जानेवारी शुक्रवार रोजी दुपारी 12 वाजता मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला। धामणगाव रेल्वे येथील क्रीडा संकुलास आता श्रद्धेय माधव सदाशिवराव गोळवलकर गुरुजी क्रीडा संकुल असे नामकरण करण्यात येत असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा नगराध्यक्ष डॉक्टर अर्चना अडसर रोटे अक्का यांनी यावेळी केली। या क्रीडा महोत्सवाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष डॉक्टर अर्चना अडसर रोटे अक्का होत्या, तर कार्यक्रमाचे उद्घाटन प्रा. डॉक्टर संजय तिरतकर यांच्या हस्ते करण्यात आले। प्रमुख अतिथी म्हणून आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू अनिल तोडकर यांची विशेष उपस्थिती लाभली। कार्यक्रमास नगर परिषद उपाध्यक्ष व शिक्षण सभापती बंडूभाऊ मुंदडा, गट नेते नरेंद्र चौधरी, पाणी पुरवठा सभापती विलास बुटले, नगरसेवक दर्शनजी राठी, नगरसेवक मुरलीधर पत्के, नगरसेवक जगदीश रॉय, नगरसेवक गोपाल द्विवेदी तसेच नगरसेविका प्रियंका जवंजाळ, नगरसेविका सीमाताई बागळे, नगरसेविका रीनाताई शाहू, काजलताई उपरेकर यांच्यासह शिक्षकवृंद व मोठ्या संख्येने विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते। या प्रसंगी मान्यवरांनी मार्गदर्शन करताना सांगितले की शालेय क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, संघभावना, नेतृत्व गुण तसेच खेळाविषयी आवड निर्माण होईल। खेळातून आरोग्य, आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन विकसित होतो, असेही त्यांनी नमूद केले। उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या उद्घाटन सोहळ्याने क्रीडा महोत्सवाची सुरुवात रंगतदार झाली असून पुढील काही दिवस विविध क्रीडा स्पर्धांद्वारे विद्यार्थ्यांच्या कौशल्यांचा आविष्कार पाहायला मिळणार आहे। नगर परिषद धामणगावच्या वतीनं आणि या धामणगावच्या नगराध्यक्षा एक डायनामिक पर्सनॅलिटी अक्का यांच्या माध्यमातून त्यांच्या पुढाकारातून नगर परिषद शालेय क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन आज माझ्या हस्ते झालं। अतिशय आनंद झाला। या मुलांना यांचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीने हे क्रीडा महोत्सव, सांस्कृतिक महोत्सव हे फार आवश्यक आहे, जेणेकरून त्याचा सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, भावनिक यांचा विकास होतो आणि असंच कार्यक्रम होत राहिले तर निश्चितच हे विद्यार्थी एक आदर्श नागरिक, एक त्यांचा विकास होऊ शकतो। पुढच्या वर्षी हनुमान व्यायाम प्रसारक मंडळसुद्धा या कार्यक्रम कसा चांगला होईल याच्या वतीनं हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ सहकार्य करेन। मी अभिनंदन करतो अक्काचं की असं चांगला कार्यक्रम त्यांनी आयोजित केला आणि त्यांना शुभेच्छासुद्धा देतो। धन्यवाद। आज प्रशासन काळ संपल्यानंतर प्रचंड जोशामध्ये आणि उत्साहामध्ये इथे तुम्ही पाहू शकता की सर्व नगर परिषद अंतर्गत येणाऱ्या शाळांचे विद्यार्थी या क्रीडा महोत्सवामध्ये मोठ्या प्रमाणात सामील झाले आहे आणि पहिल्यांदाच आपण या नगर परिषद अंतर्गत ज्या सगळ्या शाळा आहेत, म्हणजे त्या ग्रांटेड दुसऱ्या असो, नगर परिषद स्वतः चालवत नसलेल्या ज्या प्रायव्हेट स्कूल्स आहे किंवा ग्रांटेड स्कूल्स आहे, त्या सगळ्यांनासुद्धा यामध्ये आमंत्रित केलं आहे आणि यानंतर हा पायंडा असाच असणार आहे। कारण हा उत्सव आणि हा जल्लोष मुलांचा, आणि म्हणूनच आम्ही या क्रीडा महोत्सवाला जल्लोष हे नाव पण दिलेलं आहे। आणि आजचा दिवस आमच्यासाठी अजून एका गोष्टीसाठी अतिशय आनंदाचं आहे की या क्रीडांगणाला आमचं श्रद्धास्थान आदरणीय गुरुजी श्री माधव सदाशिवरावजी गोळवलकर यांचं नावसुद्धा देण्यात आलेलं आहे। ते आज आम्ही इथे अतिशय आनंदाने पूर्ण टीम आमची डिक्लेअर करतो आहे। आणि या क्रीडा महोत्सवामध्ये 2 दिवस विविध सांघीय स्पर्धा असणार आहे, ज्याच्यामध्ये कबड्डी असेल, लंगडी असेल आणि वैयक्तिक स्पर्धासुद्धा असणार आहे। त्यानंतर 25 तारखेला सामूहिक हळदी कुंकू महिलांसाठी विविध खेळ आम्ही आयोजित केले आणि 25 तारखेला महिलांसाठी खेळ आयोजित केले आणि 26 तारखेला सांस्कृतिक महोत्सव केला। ह्यामध्ये सुद्धा नगर परिषद अंतर्गत सर्वच शाळा सहभाग घेणार आहे आणि हा 4 दिवसाचा उत्सव हा अतिशय चांगल्या प्रकारे पार पडेल याची मला शाश्वती आहे। आपला सर्वांचा सहभाग यामध्ये असावा। सर्व नागरिकांनी 4ही दिवस इथे येऊन क्रीडाप्रेमींनी इथे यावं आणि खेळाडूंचं मनोबल वाढवावं, त्यांना प्रोत्साहित करावं। तसेच सांस्कृतिक महोत्सवामध्ये असो किंवा महिलांच्या कार्यक्रमांमध्ये असो, आपण त्या पद्धतीने मुनादी देतच आहोत, त्याची ॲडव्हर्टाईज करतच आहोत। या माध्यमातून मी सुद्धा सगळ्यांना आवाहन करते, विनंती करते की या 4ही दिवसाच्या या नगर परिषदेच्या महोत्सवामध्ये मोठ्या संख्येत उपस्थित राहून सगळ्यांना प्रोत्साहित करावं आणि आपण सुद्धा आनंद घ्यावा। धन्यवाद।